जय सुलाई देवी माता सेवा ट्रस्ट गोठिवली रबाडा सुलाई माता डोंगर येथे सालावादाप्रमाणे सुलाई देवीचा अभिषेक सोहळा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादू गणपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। गेली 24 वर्ष या सोहळ्याचं आयोजन केले जात आहे। सकाळी शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे व नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांचं तुतारी वाजवत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। देवीची पूजापाठ करून पेढे व देवीची ओटी भरून श्रीफळ वाढवण्यात आलं। मंडळाच्या वतीने मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। तसेच माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, GS पाटील, रमेश डोळे, चंद्रकांत पाटील, समाजसेविका पपिता पाटील, बाबू सुतार, निशांत पाटील या सर्व मान्यवरांचं देखील गणेश दादू पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यासोबत उपस्थित इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचं देखील स्वागत करण्यात आलं। डोंगरावर अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांनी सुलाई देवीचं दर्शन घेतलं। यावेळी आईची भक्तिगीते सादर करण्यात आली। गाण्यांच्या तालावर महिलांनी नाचून आनंद लुटला। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। पूजा चालक नर्मदा म्हात्रे यांनी सर्व महिलांना महाप्रसाद वाटप केला। तसेच पुरुष मंडळींनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला। जवळपास 500हून अधिक भक्तगणांनी सुलाई देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली होती। सुलाई देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येणाऱ्या भक्तांसाठी डोंगराच्या पायथ्याशी छास, पाणी, केळी व वेफर्स यांची व्यवस्था करण्यात आली होती। गणेश दादू पाटील यांनी आलेल्या सर्व भक्तगणांचं आभार मानलं। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। आज शुद्ध चैत्र पंचमीचा शुभ दिवस आणि या शुभ दिवसाच्या औचित्य साधून जय सुलाई देवी माता सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित या ठिकाणी गणेश दादू पाटील असतील व त्यांचे सर्व परिवारातील सदस्यांच्या वतीने जे आहे गेल्या अनेक वर्षापासून या देवीची मनोभावना या ठिकाणी अभिषेक केला जातो आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून जे आहे या ठिकाणी मी असेल, मंदाकिनी म्हात्रे असतील, माझे सर्व सहकारी आणि गोठवली रबालेतील सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने जे आहे आईची मनोभावना या ठिकाणी पूजा केली जाते, अर्चना केली जाते आणि या प्रसंगी जे आहे आम्ही आईकडे एवढीच प्रार्थना केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे सर्वांवर जे आहे आपली कृपादृष्टी राहू देत आणि जे काही आपल्यावर जे संकट असतील ते दूर होऊ देत आणि संपूर्ण शहरावर जे आहे निरोगी राहू देत आणि हीच प्रार्थना जी आहे आम्ही सुलाई देवी चरणी जी आहे ती केलेली आहे। तिथंच मला वाटतं की आपले जे आमदार आहेत आणि आताचे मंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून गौलीदेव असेल, सुलेखानी देवी असेल या ठिकाणी निधी, आमदार निधीच्या माध्यमातून गौलीदेव या ठिकाणी विकास झालेला आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुलाई देवीचा देखील या ठिकाणी विकास व्हावा या दृष्टीने जे आहे आम्ही नगरसेवक म्हणून जे आहे सदर पाठपुरावा जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून जे आहे कसा विकास होईल याकडे जे आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत। 1999 पासून या डोंगरावरती देवीची पूजा करतो। इथं काहीच नव्हता। या बाजूने यायचं ना या बाजूने दर्शन घेऊन जायचा। नंतर थोड्या दिवसांनी हे कंपनीचा एक मालक होता, त्याने छोटासा देऊळ बांधला होता आणि त्याने मला विचारला, तुम्ही कोण? गाववाले आहे, घोटोली गावचे राहतात। तर तो चांगला आहे, आमची कंपनी चालत नव्हती, माणसाला ऍक्सिडेंट होता, लोखंडाची कंपनी होती। मग आम्ही गावाला गेलो आणि भक्ताकडे सांगितलं का आमच्या या कंपनीमध्ये तिकडं महाराष्ट्रामध्ये कंपनी चालत नाही, काय कारण आहे? तर तुमच्या सामने एक डोंगरात देवी आहे, त्या देवीची पूजा करा आणि थोडासा तिला पावसाळ्यापर्यंत आजार करा, तुमची कंपनी चालेल, फार चालेल। मग त्याने इथे जंगलामध्ये काय नव्हता, ते लोखंडाचा फायफा पत्रा टाकली आणि मग त्याची कंपनी फुल चालली। मला वाटतं तुम्ही काय तरी मागा माझ्यावर, प्रत्येक वर्षी तुम्ही पूजा केली तरी चालेल, मी तुम्हाला काय लागेल ते देईन असं ते। आता येऊन मला 26 वर्ष झाली। 26 वर्ष होऊन आता मला या वर्षी असं माझ्या मनात आला तर मी या वर्षी चांगली तुझी पूजा करेन ट्रस्टच्या नावाने आणि सगळे भाविकांना दर्शन देईन। काली आल्यावर आम्ही काय देवीची
आंघोळ करतो, आंघोळ केल्यावर तिथे टिकली लावतो, दर्शन घेतो, आरती करतो, नंतर मग आम्ही नंतर आम्ही घरी जातो. भटजीचं येतो प्रत्येक वर्षी पूजा भटजी येतो. हा, अभिषेक सोहळा करतो. 14 वर्षी मी मंडळाची पूजा केली. माझ्या पूजा स्वतःच्या पूजा मी 7 केल्या. एकूण माझ्या पूजा 7 झाल्या स्वतःच्या खर्चाने. नमस्कार, मी दादू पाटील यांची मुलगी आहे आणि आम्ही लहानपणापासून येत होतो. आता बाबांची पण काहीतरी मुलाखत घेतली गेली तर त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की 90 सालापासून हे मंदिराचं बांधकामाचं मला खूप इच्छा होती का माझ्या हातून तरी व्हावी. त्यांनी देवीला प्रार्थना केली का हा मंदिर व्हावा आणि भरपूर भक्तजन यावे. तर आज सकाळपासून इथं पूजा झालेली आहे आणि अभिषेक सोहळा झालेला आहे आणि देवीची पूजा झालेली आहे. भरपूर भक्तजन येऊन 500च्या वरती लोक येऊन प्रसादाचा लाभ घेऊन गेलेले आहेत आणि इथं देवींची गाणी पण चालू होती. तर माझे 2 शब्द सांगून समाप्ती करते. आज या ठिकाणी सुलाई देवी माता मंदिराच्या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न वाटलेलं आहे. मी पहिल्यांदाच वरती आलेलो आहे, कारण बरेच वर्ष मी खालूनच जायचो, परंतु यावर्षी ठरवलं की वरती जायचं आणि दर्शन घ्यायचं. आणि खरोखरच इथे आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं की हे जागृत देवस्थान आहे आणि इथे जे आपण भक्तगण जे मागाल ती आपली संपूर्ण इच्छा पूर्ण होते अशी या ठिकाणी धारणा आहे. आपले गोठोली गावचे दादू पाटील यांनी या ठिकाणी ह्या सुलाई मातेसाठी चांगलं मंदिर असं उभारलेलं आहे आणि दर आठवड्याला या ठिकाणी ते येऊन पूजा अर्चा करतात. दर मंगळवारी येऊन पूजा अर्चा करतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रसन्न वातावरण झालेलं आहे. आज या ठिकाणी सुलाई देवीचा महोत्सव असल्यामुळे या ठिकाणी देवीची गाणी सुद्धा बोलली जात आहेत आणि हजारो भक्तगण या ठिकाणी आज आलेले आहेत. त्यांना महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि हे सगळं काम हे दादू पाटील हे आणि त्यांचं सर्व कुटुंब करतं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांची इच्छा पूर्ण हो अशी मी सुलाई मातेचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सुलाई मातेचा जेव्हा काकाने दादू काका पाटील तसे गंगा काकी यांनी दोघांनी मेहनत करून, म्हणजे पहिला इथं काहीच नव्हतं, तेव्हा काका आणि इकडे काकी आल्यानंतर इथं काहीतरी पहिला माहिती होतं सुलाई देवी आहे इथं. हा, पहिल्यापासून पूर्वीपासून म्हणजे येणारे आमचे बैला जरवण्यासाठी येणारे वगैरे तेव्हापासून ते काकासांना माहितीच होतं का या ठिकाणी अशी देवी आहे. मग काकाने पुढाकार घेऊन स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी मंदिर असं मस्त बनवलेलं आहे सुलाई मातेचं. आणि त्याच्यानंतर काकाने म्हणजे पूजा सुरू केली. पूजानंतर लोकांना येण्याचा मार्ग सुरू झाला, लोक यायला लागली आणि आता ती जत्रेच्या रूपात झालेली आहे. या ठिकाणी दरवर्षी काका इथं जत्रा भरवतात आणि त्यासाठी पूर्ण रावाडा गाव, गोठवली गाव तसे नवी मुंबईतील सर्व म्हणजे आता नगरसेवक वगैरे माझे नगरसेवक येत असतात. आता जयेश पाटील आलेले आहेत. तसेच दुसरा आता गाण्यांचा बी कार्यक्रम आहे. म्हणजे पूर्ण गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांना चढता पण येत नाही तेही लोक या एवढ्या वर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी आपल्या काकांच्या मागणीप्रमाणे जेव्हा 2014ला मी नगरसेवक होतो तेव्हा या ठिकाणी मी गवली देवाचा आणि सुलाई देवीचा या ठिकाणी पाठपुरावा केला आणि दादांना सांगितलं नाईक साहेबांना का या ठिकाणी पर्यटन स्थळ हा काकाने इथं एक चांगलं मंदिर बनवलेलं आहे, तर तुम्ही तिथं प्रयत्न करा. आणि या प्रयत्नाला यश पण आलं होतं आणि संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण उद्घाटन केलेलं आहे दोन्ही देवाचे, सुलाई आणि गवली देवाचा. असं काकांच्या माध्यमातून या ठिकाणी एकदम एक प्रसन्न वाटणारा असा एक मंदिर आहे. आपण कुठं कुठं लांब जातो, वैष्णवीदेवीला जातो आणि इथं जवळ आपल्या असताना आपण का नाही वर म्हणजे थोडा त्रास होतोच, कारण ऊन आहे, उन्हाच्या याच्यात आपल्याला येणं जाणं पब्लिकला त्रास होतो. पण त्याच्यातून काका सर्व मार्ग काढतात. इथं जेवणाचा महाप्रसाद आणि पाण्याची सोय, सर्व सोय इथं आहे आणि सर्वांना प्रसन्न वाटतं आणि सुलाई मातेची जय. बरोबर पायऱ्यांचा तर सुरूच आहे. आपल्याला गवळी देवाचं काम झाल्यानंतर हा लगेच तिकडचं काम झालं का इकडे चालू होणार आहे, कारण आमचा पाठपुरावा चालू आहे काकांचा. मी गणेश पाटील आहेत, गोरखनाथ आहेत, त्यांच्या मुली आहेत, म्हणजे सर्व त्यांचं कुटुंब या ठिकाणी चांगला पाठपुरावा करत असत नाईक साहेबांसोबत. आणि नाईक साहेबांनी आता आपल्याला सांगितलं आहे देवाचं झाल्यानंतर तिथं चालू आहे, हा इथलं लगेच काम सुरू करणार आहे. धन्यवाद. जय सुलाई. ह्या ठिकाणी सुलाई देवी अभिषेक सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोहळ्याचे जे प्रमुख गणेश पाटील साहेब हे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही दरवर्षी ह्या ठिकाणी दर्शनाला येत असतो. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी
पार पडला जातो. आता सांगायचं म्हणजे सुलाई देवी हे एक जागरूक देवस्थान आहे म्हणजेच. आणि पूर्वी शेती, आता ही इंडस्ट्री एवढी मोठी उभी राहिलेली आहे, ह्या ठिकाणी पूर्वी शेती होती म्हणजेच. आणि शेती करत असताना इथले ग्रामस्थ म्हणजे जे शेतकरी बांधव हे त्याची पूजा आरती म्हणजे करत होते. मला वाटतं गणेश पाटील साहेबांचे वडील आणि त्यांचे सगळे हे ज्येष्ठ म्हणजे असं ह्या ठिकाणी त्याची पूजा आरती करत करत म्हणजे त्याने असं ठरवलं की तिकडे मंदिर बांधायचं म्हणजे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एवढ्या उंच डोंगरावरती तिथे मंदिर झालं म्हणजे. त्याचप्रमाणे इथले काही रहिवासी आहेत हे सुद्धा तिथे पूजा आरती करायला जातात. आम्ही सुद्धा कधी जसं वेळ भेटेल तसं त्या ठिकाणी जातो. परंतु खरं आहे ते म्हणजे असं एक जागृत देवस्थान म्हणून लोकांना जे नवसाला पावणारी देवी म्हणजे असे मानले जाते. पूर्वी गणेश पाटील साहेबांच्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं काय शेती करताना त्यांचं काहीतरी बैल काहीतरी हरवला होता म्हणजे. आणि देवाच्या नवस घेतल्यानंतर तो बैल सुद्धा त्यांना सापडला होता म्हणजे. हे एक खरी म्हणजे रिअल म्हणजे हे आहे म्हणजे. शेवटी श्रद्धा असते ह्या त्या सगळ्या गोष्टी त्या श्रद्धाच्या माध्यमातून हे सगळे जे वारकरी संप्रदाय असतील भक्त असतील ह्या ठिकाणी दरवर्षी ह्या ठिकाणी येत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा पार पडतो. तरी तर सांगायचं म्हणजे हा एरिया आहे हा संपूर्ण वन विभाग म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी ऍक्च्युली चांगल्या कॉन्क्रीटच्या म्हणजे पायऱ्या वगैरे बनल्या पाहिजे होत्या, चांगल्या म्हणजे शोभीकरण झालं पाहिजे होतं. परंतु काही अडचणी वन विभागाच्या असल्यामुळं तिथे पक्का हे करता येईल. परंतु ठीक आहे, आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब योग हा वन विभागाचे मंत्री महोदय आहेत साहेब. आणि साहेबांचं हे आहे म्हणजे सुलाई देवी असेल गवळीदेव असेल हे दोन्ही पण पर्यटक स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोषित झालेले आहे. आणि निधी सुद्धा जमा आहे. आता असे सुधारणा होईल जसं गवळीदेवाला सुधारणा चालू आहे म्हणजे त्याचप्रमाणे ह्याही ठिकाणी म्हणजे सुधारणा होईल. नाईक साहेब आदरणीय नाईक साहेब आहेत त्यांचं ध्येयदृष्टी खूप पुढच्या असतात आणि ज्या गोष्टी करायच्या ते नक्कीच म्हणजे साहेबांच्या माध्यमातून होतील.